2022ला ज्यावेळी पहिल्यांदा एकनाथ शिंदे शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंचे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते, त्या गोष्टी इतक्या चमत्कारिक आणि नाट्यमय रीतीने घडल्या होत्या की त्याची कुणाला कानोकान खबरही झाली नव्हती. मात्र मागच्या म्हणजे 2022 पासून ते या 2026 मध्ये खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडेपर्यंत त्यांना स्वतःचा पक्ष सांभाळण्यासाठी बराच वेळ होता. उद्धव ठाकरेंजवळ अनेक संधीही होत्या. मात्र उद्धव ठाकरे स्वतःचा पक्ष सांभाळण्यात सपशेल फेल ठरले. पण हाच धोका ओळखून पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती, तेव्हा जे शरद पवारांनी केलं होतं ते ठाकरेंना अद्यापही जमलं नाही. आणि म्हणूनच ठाकरेंचा सगळा पक्ष आज देशोधडीला लागलाय. खरं तर पवारांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत येणारे उद्धव ठाकरे हे कायमच पवारांना आदर्श मानत असले तरी पवारांची खेळी ही उद्धव ठाकरेंना कधी जमलीच नाही. आणि म्हणूनच राजकारणातले डावपेच हे कायम जुन्या जाणत्या लोकांकडून शिकले पाहिजे असं म्हणतात ते काही खोटं नाही. आपला पक्ष फुटल्यावर याच शरद पवारांनी काय रणनीती आखली होती, त्यांनी काय केलं होतं जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही, हेच पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्याच्या राजकारणात सध्या अनेक वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली आणि या निवडीनं ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला. म्हणजे खरं तर ठाकरे गटाला हा धक्का तेव्हाच बसला होता जेव्हा अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी फॉर्म भरला होता. कालपर्यंत जे सचिन अहिर उद्धव ठाकरेंच्या सोबत सावलीसारखे वावरत होते, तेच ठाकरेंना कसलीही भनक लागू न देता थेट महायुतीसोबत म्हणजेच एकनाथ शिंदे सोबत गेले आणि त्यांनी तिथं उपसभापती पदही मिळवलं. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत शांतपणे आणि चतुराईने केलेली ही राजकीय खेळी हतबलतेनं पाहण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. सचिन अहिर यांच्या निर्णयानं उद्धव ठाकरेंना धक्का तर बसलाच, म्हणजे यावर आदित्य ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अत्यंत त्रागा आणि हतबलता व्यक्त करणारी होती की विश्वास कोणावर ठेवायचा. पण या प्रश्नाला जन्म देणारे अनेक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून जरी आलेल्या असल्या तरी या सगळ्यांसोबतच आणखीनही काही प्रश्नांना सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत जाऊन जन्म दिला. ते म्हणजे भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानंतर 2022 पासून ठाकरेंच्या पक्षात झालेलं हे जवळपास तिसरं बंड आहे. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत सुरुवातीला बंड होऊन गेल्यानंतरही उद्धव ठाकरे इतके गाफील कसे राहू शकतात की त्यांची माणसं त्यांना 3 वेळेला जाहीरपणे सोडून गेली आणि उद्धव ठाकरेंना याचा तपासच लागला नाही, उद्धव ठाकरेंना याची खबरच लागली नाही. ते इतके गाफील कसे राहिले? असेच बंड खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलं होतं. 2023 मध्ये अजित पवार रात्रीच शरद पवारांचा हात सोडून भाजपच्या गळाला लागले होते. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी वेळीच सावध होत राजकीय तत्परता दाखवली होती. ही तत्परता होती आपल्या बाजूने असलेल्या सर्व आमदारांची अधिकृत यादी विधिमंडळ पक्षाला त्यांनी सादर केली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षाची तांत्रिक बाजू मजबूत राहिली. या गोष्टींमुळे भलेही शरद पवार यांच्या फेवरमध्ये पक्षाची किंवा चिन्हाच्या मालकीचे निकाल लागले नाहीयेत, पक्ष किंवा चिन्ह हे अजित पवारांच्या ताब्यात जाण्यापासून शरद पवार अडवू शकले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे गटासोबत किमान सचिन अहिर यांनी जे काही केलं तसे प्रकार हे शरद पवार गटासोबत झाले नाहीत. कारण शरद पवार यांनी आपल्या आमदारांची अधिकृत यादी विधिमंडळाला सादर केली. त्याचे काही फायदे त्यांना झाले. ते फायदे आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतील. पहिला फायदा झाला, विधिमंडळ पक्षावर दावा अधिक मजबूत झाला. कोणत्या आमदार आपल्या गटात आहेत याची अधिकृत नोंद झाल्यानं त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट झाली. नंबर 2चा फायदा झाला, पक्षफुटीच्या वादात पवारांना सबर पुळावा मिळाला. पक्षफुटीनंतर कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक वादात सुरुवातीला कोणत्या गटाकडे किती आमदार होते याचा अधिकृत आधार पवारांकडे उपलब्ध राहिला. नंबर 3चा फायदा होता सभागृहात मान्यता मिळवताना. गटनेता, प्रतोद किंवा इतर विधिमंडळातील पदांबाबत दावा करताना ही यादी पवारांसाठी महत्त्वाचा आधार ठरली. नंबर 4चा फायदा झाला, निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेत ही जी यादी होती ती पूरक ठरू शकली. पक्षावरील दावा हा फक्त आमदारांच्या संख्येवर ठरत नसला तरी अधिकृत कागदपत्रे ही संबंधित प्रक्रियेत महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरली जाऊ शकतात.
या सगळ्यांवरून एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे निवडणूक आयोग आणि विधिमंडळाला आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींची अद्ययावत माहिती देणं गरजेचं असताना ठाकरे गटाकडून ही दुरुस्ती केली गेलीच नाही। ठाकरे गटाच्या थिंक टँकच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही। सेनेमध्ये 22 साली मोठी फूट पडली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल, ज्याचा फटका त्यांना आता पुन्हा एकदा बसलाय। पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत नेमके किती आमदार आहेत याची अधिकृत यादी विधिमंडळाला देणं आवश्यक आणि गरजेचं होतं आणि याच तांत्रिक चुकीचा म्हणजे उद्धव ठाकरेंनी ती यादी विधिमंडळाला न दिल्यामुळं याच तांत्रिक चुकीचा फायदा एकनाथ शिंदेंनी उचललाय। उपसभापती पदाच्या खुर्चीत बसल्यावर सचिन अहिर यांचं असंही आमदार असण्याचं कवच कुंडल गळालेलं आहे। त्यामुळं घटनात्मक तरतुदीनुसार आता जोपर्यंत सचिन अहिर हे उपसभापती पदाच्या खुर्चीवर असतील तोपर्यंत आमदारांना लागू असणारे निर्णय त्यांना लागू पडणार नाही। त्यामुळे विधान परिषद सभागृह अध्यक्षांकडून त्यांच्यावर अपात्रता आणणं आता ठाकरेंना शक्य नाहीये। जर कोर्टात जायचं म्हटलं तर सचिन अहिर हे 22 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले। शिवसेना ही तेव्हा एकसंध होती, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आजही मूळ शिवसेनेचे आमदार मानले जातात। त्यात शिवसेना कोणाची हा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही कालावधीत भाजप विरोधातील पक्षांचे खटले हे कोर्टात टेबलवरच्या फायलीच्या आड बंद होऊन पडले, ते पाहता या प्रकरणावर म्हणजे सचिन अहिर उद्धव ठाकरे प्रकरणावर कोर्ट घाईनं कोणताही निर्णय घेईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यर्थ आहे। त्यात एकनाथ शिंदे यांनी अहिर यांचा पक्षप्रवेश करून घेतलेला नाहीये। त्यामुळे यदा कदाचित जर खटला उभा राहिला, फ्लोअरवर गेला, तर एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या इतिहासाचा दाखला देऊन सचिन अहिर यांचं सदस्यत्व वाचवतील। खरं तर आपल्याकडे विधान परिषदेचं उपसभापती पद हे विरोधकांना देण्याची एक परंपरा राहिलेली, म्हणजे तशी परंपरा ही राजकारणात पूर्वी होती। गेल्या काही कालावधीत लोकशाहीतील विरोधी पक्षांना स्पेस देणं किंवा त्यांचं अस्तित्व मान्य करणं या दोनही गोष्टी लयाला गेल्यात। पण यदा कदाचित जर खटला उभा राहिला तर शिंदेंकडून आम्ही विरोधी पक्षाच्याच आमदाराला हे पद दिलंय आणि त्याचा इतिहास राहिलेला असा दावा केला जाऊ शकतो। या सर्व कायदेशीर प्रवर्तनामुळे सचिन अहिर यांच्यावर आता कोणतीही कारवाई करणं ठाकरे गटाला शक्य होणार नाहीये। ठाकरेंकडून आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्नही सुरू आहेत। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून सचिन अहिर हे कार्यरत होते। त्यांच्याच नेतृत्वाखाली बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा यशस्वी संपही घडवून आणला होता। खरं तर महायुतीसोबत सचिन अहिर यांनी हात मिळवणी केल्यावर त्यांनी आपल्या भारतीय कामगार सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। पण आता 2 जुलै रोजी बेस्ट कामगार सेनेचा मोठा मेळावा होणार आहे। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेत फूट पडू नये म्हणून ठाकरेंनी आता तातडीनं बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलून डॅमेज कंट्रोल करायला सुरू केलंय। पण याचा परिणाम आणि प्रभाव हा कितपत असेल हे येणारा काळच ठरवेल। पण सचिन अहिर प्रकरणानं इतके दिवस राज्यात सहानुभूती मिळवणाऱ्या उद्धव ठाकरे गटानं स्वतःच्या कार्यपद्धतीवर स्वतःच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। अगदी मुद्देसूदपणे हे जर प्रश्न समजून घ्यायचे झाले तर पहिला प्रश्न हा आहे की मोठा राजकीय फटका बसल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा आधीच कायदेशीर खबरदारी घेतली असती तर आज ही वेळ ठाकरेंवर आली असती का? दुसरा प्रश्न आहे, बंड झालं की नुसत्या बैठका घेऊन फरक पडत नाही, त्यासाठी अगोदर पावले उचलावी लागतात। तशी गणितं ठाकरे आता तरी आखणार आहेत का? भाजप सोबत युती तोडताना ज्या शरद पवार यांना सोबत घेतलं किंवा त्यांच्या सोबत गेले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, किमान त्या शरद पवारांचे राजकीय डावपेच पाहून तरी तांत्रिक बाजू भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून निर्णय का घेतले गेले नाहीत? चौथा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंनी राजकीय तज्ज्ञ म्हणून चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला का? पाचवा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे राजकीय समीकरणं ओळखण्यात कमी पडतायत का? सहावा प्रश्न, उद्धव ठाकरे आता तरी काळाची पावलं ओळखून स्वतःत आणि स्वतःच्या रणनीतीत बदल करणार का? तुर्तास इथेच थांबूयात। मात्र या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मते काय असू शकतात मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब आवर्जून करा।